जोडे संत पाय ते जोडे संत पाय ते जोडे संत पाय संत पाय जोडी संत पाय देह जोडी संत पाय राजाचा उदय ते जोडे संत पाय ते जोडे संत पाय भाग्याचा उदय देह जोडी संत पाय जोडी संत पाय देह जोडी संत पाय माता मरणावाचुनी सर्वता मरणावाचुनी सर्वता मरणावाचुनी सर्वता यथोनियानुकौ माता मरणावाचुनी सर्वता वाचुनी सर्वता मरणावाचुनी सर्वता भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथोनियानुभवो माता मरणा वाचोनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे धिट येथोनियानुभवो माता मरणा वाचुनी सर्वता तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्य झाल्या धनी येथून यान उठवू माता मरणा वाचुनी सर्वता पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमारतम परम पुंडलिकाय धातु मुनिंद्रे
समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय येथून अनुठवू माता मरणा वाचून सर्वता प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. आज आपल्याला नमन म्हणण्यासाठी वेळ नाही, कारण आता 10:15 वाजले. म्हणून थोडा आपण धावत्या वेगामध्ये 1 तास ते 1.5 तासामध्ये आपण सेवा आटपून घेऊ. आणि आज महाराज अभंगामध्ये 3 गोष्टी सांगतात. 3 गोष्टी. एक तर भाग्याला प्राधान्य देतात आणि दुसरी गोष्ट मनाशी संवाद साधतात. तिसरी गोष्ट आपल्या डोक्याला सुद्धा उपदेश करतात. 3 गोष्टीची महाराजांचा चर्चा करण्यात योग आहे या अभंगामध्ये. त्या अभंगाची भूमिका त्या प्रकारची. आता आपल्याला कुठल्या भूमिकेतून जायचं आहे ते आता आपण आपल्या पद्धतीने निवडून घ्या. घर एक आहे पण दरवाजे 3 आहेत. मशी बोल नका जरा शांत बसा. घर एक आहे पण त्या घराला दरवाजा म्हणजे दार 2 3 आहेत. आता आपल्याला कुठल्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करायचा आहे ते आपल्या पद्धतीने ठरवायचं. म्हणून महाराज ह्या अभंगामध्ये आपल्या भाग्याविषयी थोडं समाजाला पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. तर पहिले आपला थोडासा परिहार म्हणजे
आज एकादशी निमित्त आहे आणि भगवान अखिल खोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या प्रतिष्ठान दिनानिमित्त आपल्याला त्या सेवेचा योग आलेला आहे. आणि त्या सेवेचा योग म्हणलं तर आता आमचं काम कसं आहे म्हणलं तर खेळी बिळी जमल्या आता. कोणी कोणाला मालक नाही. आम्ही नवीन तुम्ही नवीन. तुम्ही तर घेऊच नका दादा. तुम्हाला का आलेलं वाजवा. कसं आहे उत्पत्तीचे ज्ञानी कोणी नसते. कुठे काय कुठं काय सर्व गुण संपन्न राहणं हे भगवंताची कृपा लागते आणि प्रयत्न केल्याशिवाय काहीच नाही. म्हणून प्रतिष्ठेच्या निमित्ताने पांडुरंग परमात्म्याच्या आणि शिव भोळा चक्रवर्ती आता आम्हाला थोडस अडचण होते. आम्ही शिवाचे उपासक आम्ही पांडुरंगाचे उपासक याच्यामध्ये थोडं भिन्न आहे. तुकोबरा इथं भीम सांगितले एक एकाचे हृदय गोडी गोडी साखरेच्या ठाई. साखर अलग आणि गोडी अलग आहे का नाही. शिव ते पांडुरंग परमात्मा शिव. पण आमच्यामध्ये अलीकडे ठरलेला आहे ते हा देव वाण्याचा हा देव लिंगायचा हा देव मराठ्याचा असं नाही. जे का रुंदले गांजले त्यासी म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते त्याची जाणावं. आपल्या देवाची व्याख्याच कळाली हो. देव कोणाला म्हणावं हेच कळलं नाही आपल्याला. आमच्यातला द्वैतच गेला नाही. ते देव चांगला हे देव चांगला अंगळू मंगळू भाषा आमच्याकडे. आणि ते शिकणारे कोण आहेत आम्ही. त्याला जिम्मेदार आम्ही आहोत. तुम्हाला एक उदाहरण सांगू ना. अंगळू मंगळूची भाषा सांगतो तुम्हाला मी. दलाल कसं बोलतय दलालाची भाषा आपल्याला कळणार. भगवंताविषयी दलाल आहे का आपल्यात दलाल आहे. महादेव वाण्याचा किंवा जन्माचा पांडुरंग मराठ्याचा किंवा आपला असं नाहीच. देवापाशी द्वैत नाही दलाल नाहीच. हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करू. तुम्हाला याचं थोडस दृष्टांत सांगायचं म्हणलं तर मी काल परवा का झालं मला एक अंगठी ऐकायची होती महाराज. सोन्याची अंगठी ऐकायची होती. तुम्हाला अंगणू मंगळूची भाषा सांगायला ऐकायचं नाही त्या लोकांच्या भाषेमध्ये. सावध राहायचं त्यांच्यापासून. मी गेलो दुकानात. ते दुकान बी आहे महाराजाचं. जय हरी महाराज जय हरी महाराज. म्हणलं महाराज मला अंगठी ऐकायची. एक जण मुलगा प्रपोज झाली ते ऍक्च्युली गोष्ट सांगतो तुम्हाला मी. महाराज हांडेकरच्या महाराज कशी गेलो आला का लक्षात महाराज. मी म्हणलं महाराज मला अंगठी ऐकायची आहे. ठीक आहे महाराज काय ते मग ते मुलाला दिले त्यांनी. म्हणले ते अंगठी बघ बरं महाराजाची कशी आहे.
तर बघितला चेक केला तर काय म्हणते महाराज वासुदेव हरी म्हणलं तर कोण मुलगा मग महाराज काय म्हणा नारायण आहे नारायण आहे म्हणला म्हणलो महाराज मी ओम नम शिवाय म्हणलो माझी अंगठी मला द्या मला अंगठी ऐकायची नाही कळालं का तुम्हाला त्यानं पोरग काय म्हणतंय काढू का म्हणते वासुदेवाय सोनं ह्याच्यातून काढू का म्हणते बघायच्या बाप का म्हणते नारायण आहे नको बाबा महाराज हाय म्हणला मी म्हणलो ओम नम शिवाय मला द्यायचं नाही त्याला आंगळू मंगळूची भाषा म्हणतात भेद करणाऱ्या लोकांविषयी आता ह्याच्या खालच्या अलीकडे येऊन सांगतो तुम्हाला जे दलाल राहते बाजारामध्ये पूर्वी लोक म्हणायचे आपल्या पिशवीमध्ये जोडा ठेवायचा किंवा दूध ठेवायचा आणि भाकरी शेपत म्हणायचं ह्याला दलाल म्हणतात इथं द्वैत नाही इथं दलाल म्हणतात समतेचा भाव आहे ह्याला पुराणिक तुम्हाला दृष्टांत मी पुढे जातो एक मनुष्य पांडुरंग परमात्म्याविषयी मला मुलगा होऊ दे म्हणून नवस केला मागू नये करू नये पण आपण संसारिक आपल्याला जे पाहिजे ते करावंच लागणार आपली तीक्ष्ण बुद्धी आहे आपली बुद्धी छोटी आहे आपण त्याच्याबद्दल पोहोचू शकत नाही पण आपण संसारापुरतं का होणार पोहोचू शकतो 3 सीट मग त्यांना म्हणला देवा माझं सगळं बरं आहे मला एक पोटी संतान नाही मला जर पोटी संतान झालं तर मी तुम्हाला करदोरा चांदीचा करदोरा करतो योगा योग आता आमचे तुकोबारा अलगच घेऊन सांगतात 900 कुत्रा होशी तरी करले का लागशी भरतार इथं पद्धत जाते पण ते योग दैवाने मुलगा झाला नवस फेडण्यासाठी त्यानं पांडुरंग परमात्म्याविषयी पंढरपूरला आल्यानंतर आता सोनार कोण उत्कृष्ट सोनार कोण आहे पंढरीमध्ये त्यावेळेस नरहरी सोनार होते नरहरी सोनार होते असं काही लोक सांगितले की बस नरहरी सोनार ठीक आहे त्यांच्याकडे जावा त्यांनी दागिने बनवून देतील हा मनुष्य नरहरी सोनाराकडे गेला म्हणला महाराज मला पांडुरंग परमात्म्याच्या कमरेला करदोरा बनवायचा करदोरा बनवायचा त्यावेळेस नरहरी सोनार म्हणजे त्यांनी होते शिवाचे भक्त हे दोन एका जागी आले म्हणून सांगा तुम्हाला काय म्हणले मी करदोरा बनवून देतो मी हा शिवभक्त मी पांडुरंग परमात्म्याचं तोंड बघणार नाही तू त्याच्या कमरेचा माप आणून देव मी त्या मापाचा करदोरा तुला बनवून देणार त्यावेळेस हो ठीक आहे म्हणजे मग जे बी आहे ते साहित्याने त्याचं माप घेतले भगवान परमात्म्याच्या कमरेचा आणि नरहरी सोनाराकडे गेले त्या मापाचा उत्कृष्ट करदोरा बनले येऊन भगवान परमात्म्याला घाला गेलं तर ते कमी पडायला परत सोनाराकडे गेले परत म्हणजे कमी व्हायला लागले मग थोडं वाढून दिले ते लागले आता जास्तच वाढले मग आता कमी करायला गेलं अजून कमी होईल त्यावेळेस ते ग्रस्त म्हणला महाराज तुम्ही एक काम करा तुम्ही येऊन माप घ्या ना त्याने म्हणजे मी त्या देवाचं तोंड बघणार आता त्याच्यातून एक युक्ती घडली महाराज तुम्ही तोंड नका पाहू भगवान परमात्म्याचं तुम्ही तोंड नका पाहू एक तरी करता का तुमच्या डोळ्यावर आम्ही पट्टी बांधता तुम्हाला डोळ्यात घेऊन जात मग तुमच्या हात कमरेला लावता मग तुम्ही तुमच्या हाताने माप घ्या मग बनवा हो ठीक आहे म्हणून गेले नरहरी सोनारांच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन भगवान परमात्म्याकडे घेऊन गेले माप घेते वेळेस कमरेला हात लावले हात लावल्यानंतर असे हात लावल्यानंतर ते महादेवाची पिंडी लागायला लागली त्याच्या हातात अरे बापरे माझा शिव आला म्हणजे डोळे उघडले परत भगवान परमात्मा दिसायला परत डोळे झापले आणखी शिवाची आपल्या पिंडी दिसायला लागली आता त्यावेळेस भगवान परमात्म्याला त्यांनी शरण गेले म्हणजे बाबा शिव आणि पांडुरंग वेगळे नाही एक एकाचे हृदय गोडी साखरेची धाई
जसं साखर आणि गोडी एका जागी आहे तसं भगवान परमात्मा आणि शिव एकच आहे. म्हणून आपण ह्या गोष्टीचा कुठे काही वाद करू नये. कारण अवतार घेत असताना संत महात्मे सुद्धा ह्या देवाचेच अवतार आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता, महाविष्णूचा अवतार सकाळ माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद वर्षला. अशा प्रकारे हा भगवान परमात्म्याची मी थोडासा तुम्हाला पर्याय सांगितलो. येता मध्ये येता अवकाश मी नवीन आहे, मलाही गावाविषयी थोडं काही माहिती नाही. आमचे महाराजाच्या युगेनं श्री हबाबा भीमराव महाराज बेंबरेकर यांच्या आमंत्रणाला मी मानपुरीत आलेला आहे. कारण आजचा हा परोपकार मोठा आहे. ही मूर्ती स्थापना होते वेळेस बी मोठाच परोपकार होता आणि आज तर त्याच्यापेक्षाही मोठा आहे. आणि हे महाराज सततच राहणार आहे हे परोपकार. त्या तिथीमध्ये बदल होणार नाही. कारण इथं थोडस शिव येणारच आहे. उद्या निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचा जागर आहे. आणि निवृत्तीनाथ महाराज कोण होते? सदाशिवाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महादेवाचा अवतार हे निवृत्तीनाथाचा सुद्धा. आणि भगवान पांडुरंग परमात्मा हे पांडुरंग परमात्मा ते लढवार भक्त होते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची संघटना इथे एकमेकाला एका ठिकाणी आलेली आहे. म्हणून ह्याच्यामध्ये कुठला काही भेद करायचा नाही. आता हे कंटिन्यू ह्या स्थितीला येणार. हे एकादश झाली की उद्या निवृत्तीनाथ महाराजांचं जागर राहणार, मुला राहणार. कंटिन्यू आता जो पदर करतात तो पदर सुरुवात. म्हणून आता आपण थोडं अभंगाचं चिंतन करण्याविषयी थोडं आता आपण बोलू. कारण हे जर गोष्टी बोलत गेलो ह्याच्यानं कोणाचा उद्धार झाला नाही आणि होणारही नाही. कारण संसारात आपण किती हसतो, किती रडतो, किती थोडं समाज आपलं थोडं लक्ष देत जावा. कारण हे साधं नाही. हे नारदाची गादी आहे. इथे उभारून काय बोललं पाहिजे आणि तुम्ही काय ऐकलं पाहिजे, उभं कोणालाही काही म्हणायचं नाही. इथं देव आणि संत ह्या दुसऱ्या गोष्टी काही बोलू नाही. तुम्ही कीर्तनला बोलिलो काय न बोलिलो काय. कारण जेवढा वक्ता तुम्ही दुसऱ्याविषयी बोलल त्याचं पाप त्याला भोगावंच लागणार आहे. ऐकणाऱ्याला बी भोगावं लागणार आहे. असं नाही की सांगणाऱ्यालाच नाही. आणि ऐकणारा जर तेवढा हसला तेवढा सांगणाऱ्याला त्याचा पाप भोगावा लागणार आहे. जेणेकरून आपल्याला भगवंताविषयी 2 शब्द बोलायचं, संताविषयी बोलायचं. आज हा अभंग का निवडला? माझा अभंग दुसरा होता. आमचे महाराज म्हणजे आज वैद्य एकादशी आहे. वैद्य एकादशीला ज्येष्ठानं असं सांगतात की होता होईल तेवढं संतांचं वर्णन करावं आणि शुद्धीला भगवान परमात्म्याचं पांडुरंगाचं वर्णन करावं किंवा तीर्थाचं वर्णन करावं. असं ज्येष्ठाचं आमच्या दंडकाविषयी आमचं बोलणं झालं. म्हटलं ठीक आहे, आपण संताविषयी थोडं बोलू. तर तुकोबरायानं आजच्या अभंगामध्ये आपल्या भाग्याविषयी बोलतात. आता प्रश्न असा निर्माण होते, महाराज तुकोबरायाच्या भाग्यामध्ये काही कमी होतं का? त्या काळामध्ये 65 लाखाची जागिरी होती. तुकोबरायाचे 2 लग्न झाले. मग तुकोबराया भाग्यालाच का, भाग्याविषयीच का बोलतात? तर तुकोबराया त्याला भाग्य मानत नाही. तेने भाग्य कशाला म्हणतात, आपण कशाला भाग्य म्हणतो? याच्यामध्ये भिन्न आहे. संतांचं भाग्य कोणत्यात आहे आणि तुमचं आमचं भाग्य कशात आहे? आता आमचं भाग्य कोणचं आहे? आम्हाला गाडी मिळाली की आमचं भाग्य उदयाला आलं. आमचं लग्न ठरलं की आता आमचं भाग्य उदयाला आलं. असं नाही. संतांचं भाग्य ते नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र द्वारा निकट वास बरा
संताप हे संतांचं भाग्य आहे, साधू संतांचं भाग्य आहे. आता आमचं भाग्य काही संसारात आता अनेक गोष्टी आहेत, अनेक भानगडी, त्याला आम्ही भाग्य म्हणत नाही. तुकोबराया सांग, तुकोबराच्या भाग्यामध्ये असं काय झालं? त्यावेळेस तुकोबराया म्हणतात, उजळले भाग्ये आता, उजळले भाग्ये आता, उजळले भाग्ये आता, उजळले भाग्ये आता, उजळले आवधी चिंता वारणी संत दर्शे निहारा संत दर्शे निहारा आवधी चिंता उजळले भाग्य आता अवघे चिंता वाढली. तुकोबराया सांगतात, माझं भाग्य उदयाला आलं. ते भाग्य का उदयाला आलं? 3 गोष्टी नाही, हे 3 आहेत, ते 3 आहेत. कोणची सांग म्हणले सांगतो. पहिला आहे, 3 लोकांना हा देह भेटला. एकाला हा देहाची किंमत कळाली पण त्याला मिळाली नाही, देह मिळाला नाही. दुसरा वर्ग असा आहे, देहही मिळाला आणि देहाची किंमतही कळाली. तिसरा वर्ग असा आहे, देह मिळाला पण कळाला नाही. भगवान परमात्म्याला ह्या देहाची किंमत कळाली पण मिळाला. स्वर्गीचे आम्हाला इच्छित देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छित Thank you.
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. तुमचं काढू का मटेरियल? माझ्याकडे सगळं आहे बरं का, कारण ते महाराज आहेत म्हणून मी गपचीप आहे. नसता तुम्ही इथे बसच ना, कारण काही माणसाचे काही दंड काही नियम आहेत म्हणून आम्हाला त्या पद्धतीने झोपी जाऊ नका. तुम्हाला जर थोडं जर तसं काही वाटलं तर मला इशारा करा, मी काढतो माझं भांडण. आता महाराज काय का म्हणत, मी पाया पडतो महाराजच्या, महाराज थोडं माफ करा. कारण अहो हे जीवन जे मिळालेलं आपल्याला अनमोल जीवन मिळालेलं आहे. आता मी तिकडे डीप मध्ये जात नाही, देवाला काय मिळालं, संताला काय मिळालं, तुम्हाला किती सांगून काही फायदा नाही. माझा बी उद्धार नाही, तुमचाही उद्धार. इकडून फुगले वारे काय सोनाला ना, इकडून फुगलं तिकडे गेलं निघून, काय फायदा. मी इथं बोलला ते माईक कुठं चाललं ऐकून, तिचं काही बोल कॅच करले त्या आवाजाला, माझ्या शब्दाला असं नाहीच. कोण कोणाचा उद्धार करायला हो. राजा परिस्थितीनं शुकाचार्यापाशी तेवढं तीव्रतेने तेवढं जिज्ञासानं बसला म्हणून उद्धार झालाय. आम्ही ते ऐकतो भरपूर पण अंमलात आणत नाहीत. आम्ही किती बोंब मारून सांगा तुम्ही तेच करणार. जाताना कोणाची तर हे पायात पण ते पायात पण, कोण किती सांगून काही फायदा नाही. थोडं जर विचार केला आपण, हे जीवन आपल्या जवळ आहे. अहो वेशाचा उद्धार झालाय, चोराचा उद्धार झालाय, आम्ही तुम्ही का आहो आणि माणसं आहो. तुम्हाला उद्धार सांगू, उदाहरण चोराचा उद्धार झाला. वाल्याकडे कोण होता? हा चोर होता का नाही? कोळियाची कीर्ती वाढेले शे घर केले रामायण रामाआधी. एवढी पात्रता या नामामध्ये, या भगवंतामध्ये. पण आम्हाला ऐकायची गरज नाही. आम्हाला फक्त एक सासू का म्हणली, सून का म्हणलं, हसलं, घरला गेलं, बस विषय संपला आमचा. रोजच आहे होते खेळ. थोडं लक्ष द्या. अहो माणूस हे जन्माला येत असताना किती दुःख आहे, कुठं सुख आहे मला सांगा तुम्ही. मला सुख नावाची चीज मला सांगा, मी कीर्तन सोडून देतो. सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, सुख नाही कोठे आली या संसारा, वाया घरी हो नाही. सुखानं फक्त शेरट गाठलेला आहे. ते शेरट किती दिवस राहणार आहे? एक दिवशी फाटणार आहे. संपला सुख. जसं शेरट फाटला तसं सुख संपलं. लक्ष देऊन ऐका. आपण जन्मताना आपण उग जन्मला का? एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे जाताना गणित. एका येवनीमध्ये 84 लक्ष येऊन येत. एकेका येवनीमध्ये आपण कोटी कोटी फेरा करून करावा. आपल्याला कष्ट झाले, दुःख झाले ह्या जीवाला. बरं ते जाऊ द्या.
आपण ज्या वेळेस मातेच्या कुशीमध्ये उदरामध्ये पिंड आपलं वाढायला लागलं तिथं सुख आहे का हो? सुख नाही बाबा. ते जर दुःख ऐकलं तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचत होते, असलं घाण आहे मध्ये, तिथं फॅन आहे, कूलर आहे, विष्ठा मळ मूत्र अनेक गोष्टी प्रकार आहे तिथं. आम्ही ते विसरूनच गेलो हो. आपण कुठून आला आणि जायचं कुठेही आपल्याकडे लक्ष नाही. फक्त मध्ये बस स्टँड कुठं चांगला तिथं बसायचं. काय छान आहे हो. असं नाही ते. बरं तिथून निघालो आपण बाहेर. आता ते जर विषय मांडायला गेलो तर आपण आपल्याला देवाची प्राप्ती होणं महाराज अवघड आहे कसं सांगतोय का? त्याच्यामध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचारी, ग्रस्ती, वानप्रस्थी आणि संन्यास. 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचारी आणि ग्रस्त्याला, ब्रह्मचारी आणि संन्यासाला 2च नियम सांगितलेले आहेत. अभ्यास करणे, जगाला हिताच्या गोष्टी सांगणे, भगवान परमात्म्याचे गोष्टी सांगत फिरणे, हे 2च नियम आहेत. पण वानप्रस्थी आणि ग्रस्ती आश्रमाच्या लोकांना 10 नियम आहेत. अजून कधी तुम्हाला सांगून जाईल, त्याचा अभंगच दुसरा आहे. त्या 10 नियमात जर आपण वागलो तर आपलं जीवन सफल आहे. नाहीतर नाही. तुम्ही किती भजन करा, किती टाळा बांधा आणि किती कमरा बांधा, त्याचा इलाजच नाही. आणि तुम्ही किती बी ऐका. आपण देवाला नवस केलं लाव. आता आम्ही या पांडुरंगाला मी नवस केलो हो, मला मुलगा हो दे, चला माझा नवस फेडायचा. हे नवस आधीकडचा नवस आहे बाबा. आठवीन पाया आठवीन पाया रात्र आणि दिवस ज्यावेळेस आपण आईच्या उदरात होतो त्यावेळेस भगवान परमात्म्याला एक नवस केलेला आहे. देवा मला लईच त्रास व्हायला लागले, किती घाण आहे, किती विष्ठा आहे, किती मूत्र आहे, मला एक वेळेस या दुःखातून वेगळं कर देवा, मी तुला नवस करतो. त्यावेळेस भगवान परमात्म्याला दया आली आणि हा जीव रडायला लागला. एक वेळ काय या दुःखा वेगळे
दुरिताचे जाळे उगवून. मग का करशील तू आठवीन पाय हा माझा नवस. त्या भगवान परमात्म्याला हा जीव नवस करून बाहेर आला आणि बाहेर आल्याच उलट झालाय ना. मी कवा म्हणलो. आता तुम्ही किती नवस करून किती फेडलं तर काही फायदा होणार आहे का? तुम्ही वा मी वा. अहो मुख्य नवस कोणता आहे? बाहेर पडताना आपण त्या भगवान परमात्म्याला एक वचन देऊन आलेला आहे, मी रात्रंदिवस तुझं भजन करीन, तुझं गुणगान गाईन, आम्हाला ध्यान. आता आम्ही हे बोलवतो त्यांची तर काय हाल असत नच करणाऱ्याची. असं नाही. तर हा जीव सुख नाहीच. बर जन्मल्यानंतर 10 वर्षापर्यंत सुख आहे का? इतर पत्र येतंय, तोंडात जातंय, चौकट जाते, सुख आहे? दाखवा मला मरेपर्यंत सुख दाखवा तुम्ही. हा माणूस जन्माला आल्यानंतर 10 संपले 25 पत्र सुख आहे? हाय का सुख? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे. संसार हे दुःखच आहे. मग आता त्याच्यासाठी आपण काय काय तयारी करता बघा. सुख जिथं आहे त्याची आपल्याकडे तयारीच नाही, पण दुःख जिथं आहे ते केल्याशिवाय आपण राहत नाही. म्हणून आपल्याला दुःख भोगावं. आपलं मुळातच गणित असल्यामुळे आता शेवट पदार्थ एक गणित सुखच होणार. त्याच्यासाठी काय करावं ते तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये सांगितलं. त्याच्यासाठी श्रम करावं, त्याग करावं लागतंय, वैराग्य पाहिजे. आता भजन चालू तर होऊ द्या का, हिना तर लावू द्या. आता का आम्हाला लावायचं हिना, तू कवा शिकतोस कवा तू? त्यानंच गुत्त गेल्या गावात त्यानं जन्मले असं नाही. सगळ्यात पहिला पाप भजन करायला आहे. माझी एक गोष्ट आहे का, ज्याला परमात्मा कळतंय त्यानं जर कळून जर मंदिराकडे येत नाही तर त्याच्या एवढा पापी कोणी बी नाही. बाकी राहू द्या ते कशी म्हणू का, सैराट आहे ते. सैराट नावाचा शब्द त्याचा परमान सांगतो तुम्हाला.
पुढे आहे त्याचा विषय सांगतो तुम्हाला मी सायलेंट. असं नाही, परमार्थ तसा नाही. करणाऱ्याला पहिला दोष, बाकी लोकांना. तुम्ही दुकान लावल्याशी गिरायकच होईना हो. तुम्ही दुकानच उघडायला तयार नाही तर तुमच्याविषयी गिरायक कुठले होणार आहे? आता हे ऐकणारे माणसं भजी चालू करा असं नाही ते. म्हणून माझा विषय काय होता बोलायचा, हा जो देह मिळाला आपल्याला त्याची किंमत आपल्याला कळाली, म्हणून आम्हाला दुःख भोगावं लागतं. त्याला तुम्हाला थोडस उदाहरण सांगतो, जरा झोप येऊ तुम्हाला, थोडं तारीख देतो तुम्हाला. एक राजा आहे, एवढा वैभवशील राजा आहे. त्या राजाकडे काहीच कमी, सुंदर अशी पत्नी आहे, राणी आहे, नाना प्रकारचे तिला दागिने. पण बाईला एक इच्छा मिळाली की एक इच्छा होत्या. बाईच्या इच्छेमुळे कोणाकोणाला दुःख झालं, तिकडे जाऊ बघा, नको आपल्याकडे येईल. अहो देवाला सुद्धा दुःख भोगावं लागले बायकोच्या इच्छेमुळे. तुमची आमची बायको काय देताना बायकोला वचन विचार करूनच देऊ आपण, आणि तिनं मागताना विचार करून मागा ह्याची ऐपत आहे का नाही द्यायची. त्याच्याकडे खडकून आहे, तिनं मागितली करडत तर काय असं. आपल्याला हे पैशाची गोष्ट आहे. अहो भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती होती भगवान परमात्म्याकडे, पण साधं एक हारणाची चोरी करू शकला नाही बायकोला. केला का? मोठी गोष्ट माहिती होती का सीतामातेनं? नाही, एक हरण, त्या हरणाच्या कातड्याची चोळी मागितली होती आणि तो मग गेला. एकाची गोष्ट, एकाला वचन, पण किती जणांना भोगावं लागलं. त्यासाठी बायकांना सुद्धा नवऱ्याला मागत असताना विचार करूनच मागायचं, आणि देणारा हे पट्ट्या बी विचार करूनच देतो म्हणायचं, नाही तर तिच्या पट्ट पण पाया पडायचं. माझं होईना, पाया पडायचं बायकोच्या, पडाव का पडणी हे मी सांगतो तुम्हाला. पुराणाविषयी सांगतो तुम्हाला मी, असं कुठलं काही असं ह्याच्यानं बोललं नाही. बायकोच्या 2 वेळेस पाया पडावं माणसाला, 2 वेळेस पाप लागणार. एक आपली ऐपत द्यायची नसली तर पाया पडावं. बाई मी चुकलो, तुझ्या पाया पडतो, मला देणं लागायचं नाही. शास्त्र सांगतो तुम्हाला, त्याला पुढे पुरावा देतो मी, माझ्या तोंडचं सांगत नाही. आणि एक अजून एक वेळेस पाया पडा. आपण पंढरपूरला चाललो, बायको आडवा आली, जायचं नाही पंढरपूरला, कोण पेराव? त्यावेळेस तिला सांगितलं, बाई मी गवत आणलंय, बी आणले, ट्रॅक्टरवाल्याला सांगितलंय तुझ्या पाया पडतो, एवढं पेरून घे, मी तुझ्या पाया पडून जातो. मग तिच्या पाया पडायचं, पंढरपूरला जायचं, पाप लागणार नाही. आता हे माझ्या तोंड सांगणे तुम्हाला सांगतो आहे का, देवाचा बाप पाया पडलाय. राजा दशरथानं कैकेच्या पाया पडलाय काय? कैके कोण होती? बायको होती. कोण म्हणजे बायकोच्या पाया पडली? आम्ही याला 50 दे, तुझ्या पाया पडतो. हा पाप आहे, पाप आहे. जोडावा देव तरी करावा अधर्म. एखादी वेळेस जर देवाची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, संतांची जर प्राप्ती करून घ्यायची आहे, तर अधर्म केला तर हरकत नाही. पुढे आम्ही वागायला शिक. म्हणून तुकोबर आहे, आम्हाला हा जो जन्म मिळालाय याची किंमत कळाली. म्हणून त्या राणीनं राजाविषयी हट्ट केली, म्हणजे राजेसाहेब माझ्याकडे सर्व आहे, सर्व दागिने आहेत, सगळे अलंकार आहेत, पण मला कापुराचे अलंकार पाहिजेत, म्हणजे आरती कापुराची. तिने आता हातामध्ये 3 प्रकार सांगितले, राज्य हात, बाल हात आणि स्त्री हात. त्या 3 हाताला जिंकला तरच ते मनुष्य आहे, ते गृहस्थी आश्रमातला माणूस आहे. आता तेवढं आपल्याकडे वेळ नाही. 3 हात अवघड आहे. राजाला जिंकणं अवघडच आहे, स्त्रीला जिंकणं अवघडच, आणि लेकराला सुद्धा जिंकणं अवघड आहे.
म्हणून ह्या 3 हट्टशास्त्रामध्ये सांगितले. मग ते राणीनं हट्ट केली राजाकडे. राजाला म्हणली मला कापुराचे दागिने पाहिजे. राजा वैभवशील राजा होता. राजा म्हणला ठीक आहे असं करू आपण. मग अनेक प्रयत्नानं कापूस हाती कापूर आपल्या राजवाड्यामध्ये मागितला. त्याला मागितल्यानंतर आता ह्याचे कापुराचे दागिने बनवावं कोण, कुठला सोनार बनेल, अनेक चौकशी करण्यावर कोणतं कोणी राहते का सांगणार. जासूस लय राहतात ते महाराज कीर्तन त्याला काय तर त्यांना ते बाहेर करते का त्यांचं तेवढं राहते. म्हणून त्या सोनाराचा शोध लावून त्या सोनाराला घेऊन राजवाड्यात आले. राजवाड्यात आल्यानंतर राजाला सांगितलं राजसाहेब मी दागिने बनवतो पण मला दुप्पट मजुरी पाहिजे. त्याने सांगितलं दुप्पटने तुला 5 पट देतो पण दागिने बन. त्या सोनारानं 2 महिन्यामध्ये दागिने बनवला. आता ते दागिन्याचे प्रकार रामायणामध्ये लिहित महाराज. आम्हाला सांगायला तुम्हाला ऐकायला. मग आता ते कानाडीने केला भरतात एकाचे उत्तर एका नाही असे भानगडे होत्यात. दागिन्याचे जर नाव ऐकलं तर तुम्हाला चक्कर येते. देऊन तर गेलो तिकडे. रामायण ऐका तुम्ही. फक्त अलंकार जे त्याचे नाव आपल्या अवघड आहे आपलं. मग ते दागिने बनवला. सर्व 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 दागिने बनवला आणि राणी देऊन खुश झाली. त्या राजवाड्यामध्ये राणीची सेवा करायला एक दासी होती. दासीला वाटलं राणी साहेब एवढं सुंदर दिसायला लागले तर दागिने जर आपल्याला 1 दिवस जर ठेवायला दिले असले तर बरं झालं असतं. आपली तर गुरुवारची पूजा आहे. त्या पूजेच्या उद्योगपणासाठी जर 1 दिवस हे दागिने देवा दिले चांगलं झालं असं. असं इच्छा वाटते कोणाची बघा. एखादी जर आपला दोस्त गाडी चांगली घेतला आपल्याला थोडं चालवायला देईल का असं साहजिक गोष्ट आहे. त्या राणी साहेबाकडे तिने सेवा करायला लागली भरपूर. राणी खुश झाली. खुश झाल्यानंतर हिने डाव मारली त्या खुशीमध्ये. माणसाला जिंकायची एक टाइम राहते. कुठलाही माणूस राहू द्या महाराज त्या वेळेमध्ये जर आपण साधलो आपलं काम झालं म्हणून समजा. तसं त्या प्रकारे तिने ते सेवा करून त्या राणीला प्रसन्न करून घेऊन ते दागिन्याची मागणी केली. राणी साहेब मला 1 दिवस जर हे दागिने तुम्ही लेवायला दिलो मला आनंद होईल. उद्योग पण आहे. राणीनं सांगितले ठीक आहे काही हरकत नाही घेऊन जा. आता मुद्दा गोष्टी काय लक्षात घ्या. मी तुम्हाला हसण्यासाठी सांगणार नाही. घेऊन जा पण व्यवस्थितशीर वापर. व्यवस्थितशीर वापर म्हटल्यानंतर हो राणी साहेब म्हणजे तरी घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी गुरुवार सगळं सवासिनी सांगितली. सगळं पूजा वगैरे दिवस मवायला आले. पात्र टाकले, रांगोळ्या टाकले, सर्वांना जेवा वाढायला बसवले आणि त्या पात्रापाशी एक एक असा दीप लावला बघा सर. प्रत्येक सवासिनीच्या पुढे दीप लावला आणि त्या खुशीच्या वाऱ्यामध्ये ते दासी जेवा वाढायला लागली. कोणाला भात घ्या, कढी घ्या, तूप घ्या, अमुक घ्या, अमुक घ्या. वाढायला लागली. वाढत असताना तिच्या गळ्यातलं जे हाल होत त्या दीपाला पेट घेतली. कापुराची होती दागिने. कापूर हे द्रव आहे. प्रज्वलित होते ते भस्म धरलं कापुराचे ते दागिने पुरा. आता तिनं असं करायचं की हातात घेऊन ते हाताला लागलेलं. कुंबडी गेलं तिकडे दागिने होत. कापूर पेट घेतला आणि दासी तिथं समाप्त झाली. तिला दागिने मिळाले पण वापरायची अक्कल होती का नाही. आम्हाला हे शरीर मिळालंय, मनुष्य देह मिळालाय पण आमच्याकडे वापरायची अक्कल नाही. आमची दासी सारखी कथा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या भाग्याला मी भाग्य म्हणत नाही. माझं भाग्य कोणचं आहे तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात भाग्याचा उदय
खूप बरं आहे. अशा ठिकाणी आपल्या भाग्याला उच्च समजतात. माझं भाग्य आहे. का उदयाला आलं तर मी प्रथम भारत देशामध्ये जन्माला आलो. भरतखंडे नरदेह लाभला भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भाग्याची संपत्ती. इथं भाग्य आहे. भाग्य 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 म्हणजे काय तर संतांच्या भूमीमध्ये जन्म मिळणं याला भाग्य म्हणतात. तुकोबर आहे. भारत देशामध्ये जन्म मिळणं याला भाग्य म्हणतात. आणि भाग्य मला भारतामध्ये जन्म मिळाला, संतांच्या भूमीमध्ये जन्म मिळाला आणि संत भेटले. मग आता करणार काय? माझं भाग्य उदयाला आलंय. त्यावेळेस तुकोबारा म्हणतात येथून या नवठवू माता. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मला संतांचे पाय भेटले. आता मी इथून पाय सोडणार नाही. येथून या नवठवू माता. आता इथं कसं आहे बघा, ते हे जोडी संत पाय. थोडं बारकाईने लक्ष जर दिलं आपण, कोणाचे पाय भेटतात तुकोबाराला? संत कोण होते? तुकोबारा संत होते का? पण तुकोबारा संत कोणाला म्हणतात हे बी आपल्याला प्रश्न आहे. मी कीर्तन करलो पहिले, माझं कोणावर दोष नाही बरं का, सरळ सरळ बोलणं आहे. अभंगाची पार्श्वभूमी काय, धुनी काय, अभंगाचा मध्यम काय, उच्च काय आणि निच्च काय, एवढं तरी वक्त्याला कळलं पाहिजे. कुणी असं. दुसरी गोष्ट, व्याकरण कुठे आहे हे कळलंच पाहिजे. व्याकरणाशिवाय शब्दाची जुळणी होत नाही. मला आता तुकोबाराच्या अभंगाला जे चाली बसतात, आम्ही शब्द म्हणतो त्याला चाली बसून दाखवा. तुम्ही तज्ञ होते हो व्याकरणाचे. ते हे जोडी संत पाय. तर कोणचे संत होते? तुकोबाराचं म्हणणं आहे मुक्ताबाई ज्ञान निवृत्तीनाथाला संत मंडळी आहेत, ज्ञानेश्वर महाराजांना संत मंडळी आहेत, आणि सोपान काकाला संत मंडळी आणि मुक्ताबाईला संत मंडळी. मुक्त तुकोबरायाच्या पहिलेचा काळ म्हणजे ज्ञानोबराय आणि निवृत्तीनाथांचा आणि सोपान काकाचा हे पहिले. मग त्या संतांचे पाय मला भेटलेले आहेत म्हणून मी माझ्या भाग्याला उदय आल्या असं
सांगायला गेली तुकोबाराय. आता माऊलीचं मंदिर कोण बांधले? तुकोबारायनंच बांधलेलं आहे. माऊलीवर लय निष्ठा होती हो तुकोबारायची. कारण तुकोबारायचा अवतार आणि माऊली ज्ञानोबारायचा अवतार एकच आहे. आता कोणी म्हणतात असं नाही, मला डोंगरे महाराजांच्या भागवतामध्ये जरा वाचण्यात गेले म्हणून हे विषय बोलला होतो मला. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपान हे तिघ भाऊ, सदाशिव, विष्णू आणि ब्रह्मा तिघ होते. तुकोबा ह्यांच्यानंतर तुकोबाराच्या मध्ये तिघ होते. पहिला आहे शाहूजी महाराज, महादेवाचा अवतार, तुकोबाराचे पहिले बंधू. दुसरे तुकोबाराय, विष्णूचा अवतार. तुकोबाराचा विष्णूचाच अवतार आहे. आणि तिसरा आहे बोरोबा. बोरोबा हे तुकोबाराचे बंधू. आता बोरोबाचे थोडं परिचय आपल्याला अभंग आहेत पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. बोरोबाचे अभंग आहे आपण काकड्यात म्हणतो कानोबा. कानोबा. तुकुया बंधू म्हणे देवा, शब्द ही तुकाचे. आम्हाला ते तुकोबाराचं अभंग आवडतं. असं नाही. मग ह्याच तुम्हाला का सांगायला लागलो? विष्णूचा अवतार माऊली ज्ञानोबाराचा बी आणि तुकोबाराचा बी अवतार आहे. याचं थोडस तुम्हाला सांगतो. एक धर्मेकारी माऊलीच्या दरबारामध्ये धर्म धरलेला आहे आणि त्याची अशी इच्छा होती की मला श्रीमंती व्हावं, मला समाधान व्हावं संसारामध्ये. धर्म धरून बसल्यानंतर माऊली ज्ञानोबा आहे त्याच्या स्वप्नात जाऊन त्या धर्मेकराला सांगायला लागले, बाबा तू इथं बसलो का? आता आमचं सध्या कोर्ट बंद आहे. आमच्या पलीकडे तुला जर जायचं असलं तर देऊला जात तुकोबार आहे. त्यावेळेस त्याला देऊला गेला ते धर्मेकारी. देऊला गेल्यानंतर तुकोबारायचं घर कोणत्या विचारलं तर असं दाखिले. ते घर बघितलं तुकोबारायचं. त्या धर्मेकरानं त्याला वाटलं बाबा ह्याची दशा आहे, माझं काय होईल असं अंतकरणामध्ये त्याला थोडस उत्पत्ती काही गोष्टी. त्यावेळेस तुकोबारायकडे गेला आणि श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबारायच्या चरणावर दंडवत केला आणि सांगितले माऊली ज्ञानोबारायने मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. त्यावेळेस तुकोबारायला वाईट वाटलं. तुकोबाराय म्हणायला लागले, अहो माऊलीकडे काही कमी आहे का माझ्याकडे पाठवायला लागले? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी 80 बळ रेडा बोले. त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आता सोन्याचा पिंपळ आपण पाणी तोडायला जायचं नाही. सोनं कशाला म्हणतात, पिंपळ कशाला म्हणतात, त्याचा अवघड व्याख्यान आहे बरं का.
ते पिंपळ काय आणि ते सोनं काय याच जर बघलं तर आपल्याला तो विषय नाही, तुम्हाला दिसेल आपण जातो. तर तुकोबरा आहे त्या धन्य करायला सांगले ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायीवरी ब्रह्मादिक पदे तुम्हा वळंगणे इतर तुलने कर. अहो तुकोबराया माऊली ज्ञानोबरायाचे एका अभंगातच वर्णन केले, स्तुती केली. आता स्तुती करण्यासाठी वर्णन करण्यासाठी लायकी पाहिजे बरं का. एक लक्षात घ्या, आपण माळकरी आहोत, आपल्या घरात माळ आहे. आपण दारू पिणाऱ्याची कधीच स्तुती करायची नाही. ते काय हो दारू पिते असं कधीच म्हणायचं नाही. थोडं मी उलट सांगतो बरं का. आणि त्यानं भरपूर दारू पिते करून आपण कधी म्हणायचं नाही, कारण तो पिणारच आहे. आपल्याला त्याची काय सवय आहे, आपल्याला त्याचं काही माहितीच नाही. आपण त्याची स्तुती करायची नाही. स्तुती करण्यासाठी सुद्धा लायकी पाहिजे आणि गुणदोष करण्यासाठी सुद्धा लायकी पाहिजे. दारू पिणाऱ्यांना ते महाराज रात्री कीर्तन मस्त केला हो म्हणलं तर आपण खुश व्हायचं नाही, कारण त्याला आपलं माहितच नाही ना, आपण का खुश व्हायचं. स्तुती करण्यासाठी एकमेकाची लायकी पाहिजे, त्या पात्रतेचा पाहिजे त्यांना, तर ती स्तुती ठरली जाते शास्त्रानुसार. तुम्हाला थोडस उदाहरण सांगतो. हुंट आहे, हुंट प्राणी कसा बघायला सुंदर आहे का? सुंदर नाही, अलगच आहे, वाकडा तिकडा हुंट आहे. आणि यदा नमो नमो त्या हुंटाचं लग्न ठरलं. हुंटाचं लग्न ठरलं, लग्न असं अडचणी ठरलं की आता आपलं लग्न ठरलं नाही, कुठेही त्याला ब्राह्मणच भेटणार लग्न लावणार. आता आमचं एक लग्न ठरलं ते महाराजांनाच माहित आहे मला, कोणीच त्या लग्नाला राहिणार, ते तिथीच तशी आहे. कोणी पंढरपूर कोणी मैदान, अडचण अशी आहे. तसं त्या अडचणीमध्ये हुंडाचं लग्न ठरलं. आता ब्राह्मण भेटणार, आता कसं करावं. आता आडला नारायण तुम्हीच म्हणा, आता मी म्हणा. मला असं वाटलं आता आपलं टाइम आहे, कोणाच्या तर पाया पडा, आपलं काम करून घ्यावं. हुंटाला असं वाटलं, म्हटलं गाढवाकडे गेला म्हणला गाढव दादा बोला. हुंड दादा म्हणला त्याला, मी लायकी सांगायला बरं का, वर्णन कोणी कोणाचं करावं, मी विषयांतर करून बोलतच नाही. मग त्यानं म्हणला हुंड दादा काय सांगा. ह्याला म्हणला गाढव दादा काय नाही म्हणला, माझं लग्न ठरलंय आणि माझ्या लग्नामध्ये मंगलाष्टका मी खास तुमच्यासाठीच कोणाला सांगितली म्हणला. तुमच्याशी मी कोण्याच ब्राह्मणाला सांगणार नाही, कोणी तुमच्याशी कोणी म्हणणारच नाही चांगलं म्हणला. गाढव म्हणला ठीक आहे. लग्न ठरलं, वेळेला गेले. नवरीचा मामा, नवरदेवाचा मामा, आई वडील सर्व या हो म्हणतं गाढव. इकडून नवरी तयार, नवरदेव तयार, मावळा मावळा सगळे तयार. आता मंगलाष्टिका गाढव मला चालू केला. मंगलाष्टिका कशी होते ती, आता सावध सावधान समयो साधा समे पावसे वागवा दान करा फलार्थ घटिका संपूर्ण आदि असे भावे सद्गुरुचे पदांबुज धरा सिद्धी स्मरा सादरे दोपक्षे कुलदैवत वधूवरा कुर्यात. अक्षरात टाकू नका, महत्वाची गोष्ट काय. हे जे मंगलाष्टिका म्हणत असताना गाढवाचा आवाज एवढं सुंदर होत का. गाढवाचा आवाज कसा राहतो,
कोणतं करून दाखवा बरं, करायचं का? कोणाला तर मग आपण त्याला गाढव म्हणून का म्हणा, एक गाढव व्हायचं म्हणून का म्हणा? गाढव आपण कधीच म्हणायचं नाही. कारण त्याची प्रक्रिया जी आहे भगवान परमात्म्यापासून घडलेली आहे. गाढवाला गाढव म्हणणं हे अपमान आहे. काही शब्द आपण चुकता हो, म्हणूनच आपल्या काय कीर्तन ऐकायची गरज नाही, भजन ऐकायची गरज नाही. तुम्ही मायबापाची सेवा करा, विषय संपला. महिनाभर पंढरपूरला चलत जाऊन 10,000 खर्च करण्यापेक्षा, कुंभमेळ्याला जाऊन 20,000 खर्च करण्यापेक्षा 10 रुपये देऊन माईच्या पाया पडा, विषय संपला म्हणला. कुठे बी नेऊन मला सोळा द्या, कोणी जर नाही म्हणलं तुम्ही तयार. आपल्या घरात देव आहेत, आपण तेच विसरून मग किती बोल मार दिले तर काय नाही. देवाहून दैवत मोठे तुझे माय बाप, 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 देवाहून दैवत मोठे तुझे माय बाप. कुंडली करो हे बंधू, कुंडली करो हे बंधू, आप आपलाच देवाहून माय बाप तुझे देवाहून दैवत मोठे तुझे माय बाप. कुंडली आई वडील मोठे, शास्त्र सांगितले. देवाहुनी दैवत मोठे मोठे तुझे मायबाप मायबाप किंवा आई वडील. आता माझी आमटी बाहेर हारवली आहे आणि मी तर उगत 17 लोटला. आमटी तर भेटून का मला? भेटणार आहे काय? मला हुडकून द्या तुम्ही. माझी आमटी तिथं टाकवा, मी तिथं हुडकून द्या. मी कोणावर टीका करत नाही. सर्वात मोठं दैवत म्हणलं तर आई वडील. तुम्ही आई वडिलाच्या पाया पडून जावा. तुमचं जर काम जर व्हायला गेलं, त्या देवाचं तोंडच बघायचं नाही. तर काही गोष्टी आपण चुकताना आपल्याला दुःख भोगावं लागते. दुःख भोगायचं कारणच एवढं आहे, दुसरं काहीच नाही. तुम्ही 1000 गुन्हा करा, आई वडिलांची सेवा करा, जर देव जर तुम्हाला माफ करून जर तुमच्या हाकेला धावून येणार तर मरायचं. पण आमची ती तयारी नाही. आता ते आधी एक विषय सांगायला गेलो, मायबाप आई जर आपल्याला ओरडले, आपण ऐकून गेलो तर काय होणार आहे? बोलणं नाही राहिलो तर काय होणार आहे? तुम्हाला जर योग भेटला तर अजून कधी सांगेल, मला मांडा ते माझ्या पुढे सांगतो. कारण माता माऊली पाचारिता नये हो मुका भैर होऊन जन्मता. माय जर आपल्याला बाळू म्हणून आवाज दिली, हे जर ऐकून ऐकलं नसल्याने गेला मस्तीनं मुद होऊन, तर 100% बहिरा होणारच. त्याला महिन्याचे पैसे त्याला 1400 चालू होणार. बहिरा झाल्या झालो 1400 झाले म्हणणार. पण मायचं मी ऐकले म्हणून मला बहिरा केलं देवानं, हे कधी येणार नाही. झाल्या झालो 1400 आले बस. अहो आम्ही ह्याच्यात अडकला हो. थोडं बारकाईने विचार करा.
म्हणून त्या गाढवानं ज्यावेळेस मंगलाष्टिका म्हणला उंटाला आनंद वाटलं माझं लग्न. उंटाला माहित आहे बरं का गाढवाची आवाज कशी आहे. मग त्या गाढवानं उंटानं म्हणला गाढव दादा छान मंगलाष्टिका म्हणलो मला भरपूर आनंद वाटला बघा माझं लग्न चांगलं झालं म्हणला. पण ह्या गाढवाला दक्षिणा घ्यायचं. गाढव म्हणला मी ते बक्कळ लग्न झालं म्हणलं तुझ्यासारखं नवरदेव बघितले. त्याची आवाज चांगली नाही आणि बघायला ऊन चांगला. आता दोघं वर्णन करून गेलं ते वर्णन ठरते का नाही. तुकोबरायानं माऊली ज्ञानोबरायाचं वर्णन करत असताना दोघं एक लेवलचे होते एक पात्रतेचे होते. म्हणून तुकोबराय म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुमाईशे मदपामराहे काय थोरपण पाहिची वान पायवरी. महाराज मी जर म्हणतो तुमचा स्वर लागत नाही दुसऱ्याला त्या महाराजला काहीच आहे ना हो कशाला उभं बोललो तुम्ही तुम्हाला पप्पा वाजायला आणली हो संपलं. एक लक्षात घ्या ज्यानं डोक्याकडे बसलाय त्यानं जन्मभर दुःखात गेलाय आणि ज्यानं पायाकडे बसलाय अजून तर सुखात आहे. भले त्याला मनात राहू द्या. आपण जिथंही जर बसत असलो आपण कुठेही जर बसलो डोक्यात आम्ही कंबर बांधलो कुठे तर तुम्हाला हसायची दोन गोष्ट सांगितलो काय असं नाहीये. वक्ता काय सांगणार आपल्या जीवनाचा उद्धार कुठं होणार आहे. परीक्षिती राजाला गरज होती का 7 दिवसात मरण आहे माणसाचं कोणी राहू द्या गरज आहे का. काहीतरी विचार करा आपली तर कोण जन्माला येणार आहे कोण काय करणार आहे त्याचा आपल्याला अंदाज लागणार नाही. आपण वागत असताना आपण जर संस्कृतीमध्ये वागलो तर आपल्या गावामध्ये देव राहावं लागणार आहे. आपल्याकडे आपण करायचं केलो असे नाही. भावना ठेवा भाव ठेवा. म्हणून देव भावाचाच भुकेला आहे. आपण आपल्या संस्कृतीने वागायचं अशी साधी गोष्ट नाही बाबा. तुकोबरायाला गाता पाण्यात डुबवलं. अजून पलीकडे सांगतो तुम्हाला अनेक गोष्टीचा आळ घातले तुकोबरायावर. साधी गोष्ट नाही. परमात्म हे महाधन जोडी देवाचे चरण भाव या जतन हे लाभ उपायाचे हे करण्यासाठी काय करावं लागतंय. काळ सारा वाचिंतने काळ सारा
तुला दक्षिणा तुझी काळ चालावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आपण एकच करायचं, सतत देवाचं नामस्मरण करायचं, लोकांची निंदा करायचं नाही. निंदकावशी असेच पाप येतात. आता काही माणसाला घरात मग जेवलं ना जेवढं हो तारावशी येणार, फलाना असं केलं, दिसताना असं केलं, ते तसं केलं, त्याचं तोंडच बघितलं. त्याने किती करोडपती राहिला का आणि किती ज्ञानी राहिला का. निंदा करणाऱ्या माणसाचं तोंड कोणी बघायचं नाही, त्याच्या एवढा वाईट कोणीच नाही. आपल्याला दोन गोष्टी जर कोणाशी बोलायचं असतं तर चांगले बोलायचं बस. लोकांची निंदा करत असताना त्याचं पाप ह्याच्या पदरात पडते, ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणून तुकोबाराने आज ह्या अभंगामध्ये मला संतांचे पाय भेटलेले आणि ते पाय भेटल्यानंतर आता मी काय करणार आहोत, तर मी आता ते संतांचे पाय सोडणार नाही. आता पाय सोडत नाही तर कोणाला सांगाव, तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. विठ्ठल
विठोबार खुमाई जय जय गोपाल मरणा वाचोनी सर्वता. आता आपण एक्सप्रेस जाऊ होतो थोडं, कारण वेळ झालेला आहे. सर्वात महत्व तुकोबरायांनी डोक्याला का दिले थोडं आपण बारकाईने जर विचार केलं. मन पापी आहे की डोकं पापी आहे? हो अशोक महाराज, मन पापी आहे की डोकं पापी आहे? मन पापी आहे. अगर बुद्धीने जर त्याला जर निषेध देण्यात गेला तर मन जाते कसं? मन म्हणला मला आज इथं एकलासपूरवाडीला यायचं आहे, बुद्धी नको म्हणली तर मी आलो असतो का? दोन म्हणे मनोमार्ग गेला तेथेची मुकला हरिपाठ श्रवणा तोची धन्य. अजून एक म्हण आहे हरिपाठातच. त्या मनाच्या सद्गती आणि दुर्गती हे दोन म्हणे. म्हणून असो काही गोष्टी ऍडजस्ट करून घ्या, कारण आम्ही बी नवीनच आहोत. काही माफ करा तुम्ही. मन आणि बुद्धी, चित्त, अहंकार हे काही जे गोष्टी आहेत ते बुद्धीवर अवलंबून आहेत. शरीर चाललाय, मन जर जाऊन देणार तर शरीर जाईना, आणि बुद्धी जर जाऊन देणार तर मन बी जाईना. काही गोष्टीचे बारकाईने लक्ष जर दिलं. म्हणून तुकोबराया इथं डोक्याला महत्व दिलेले, कारण डोकं जर नीट राहिलं मन काहीच करणार माणसाचं. ह्या डोक्यामध्ये हजारो तंतू आहेत. कम्प्युटर आज बनलेला पण कम्प्युटर बनण्याचं सुद्धा हे डोकंच आहे. कम्प्युटर बनवण्याला सुद्धा डोकंच आहे. म्हणून त्या डोक्याला तुकोबराया विनंती करायला लागले, येथून या न उठवू माथा मरणा वाचुनी सर्वचा. मला जरी मरण आलं तर मी आता डोकं उचलणार नाही. शरीर बक्कळ चांगला आहे, त्याला बुद्धीच नाही हो म्हणतात. बक्कळ धसपूस आहे. एकाला खरंच बोलायची अकल नाही ना, ते का प्रसंग आहे काय नाही बोलायचं नाही, आपलंच बोलायचं, आडमक बोलून वाटोळा करून टाकायचं. बक्कळ शरीर आहे पण डोकं नाही म्हणतात. म्हणून त्या डोक्याला सुद्धा तुकोबरायाने विनंती केली, इथून डोकं उचलायचं नाही. डोक्याला का महत्व सांगतो तुम्हाला. एक राजा आणि प्रधान शिकारीसाठी वनात गेले. वनात गेल्यानंतर तिथं मातेचं मंदिर होतं, भवानी मातेचं. भवानी मातेचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये ते थकले
व्याकुळ होऊन तिथे बसलेले होते. तिथे एक राक्षस होता. त्या राक्षसाने काय केलं, फतेमान आले की राजाची मुंडी आणि त्या प्रधानाची मुंडी तोडून टाकलं. धन एकीकड, आपलं शरीर एकीकड आणि शिर एकीकड. मग हे सोबतचे काही सेनापती गेले, राजाला आणि प्रधानला मारले, राजा आणि प्रधानला मारले म्हणून असं चौकड आवाज उठला. त्यावेळेस राजाची पत्नी राणी साहेब आणि प्रधानाची पत्नी दोघेही त्या जंगलात आले. जंगलात येऊन त्या माते पुढे त्यांनी अनुष्ठान मानले. आमचे पती जिवंत झाले तर बरं आहे, ना तर आम्हीही तर प्राण सोडू. निश्चय आहे बरं का. निश्चय केल्याशी देव भेटतच नाही, त्याग केल्याशी देव भेटतच नाही. आमची भक्तीवर पण आमचा देव बी वर पण आमचा भावच नाही हो. सगळ्यात पहिले सांगतो मी, माळ करायचा तर एवढा अभिमान त्यानं कोणताही माळ करत कधी भावनेने देवाच्या पाय पडला का विचारा मला सांगा. आम्हाला काही एक चाल म्हणाली की आमच्याकडं कोणी नाही. देव कुठे घ्यायला आली की फटमट टाळ घ्यायचं, उभारायचं, कोण्या महाराजाच्या पाय पडायचं नाही ना देवाच्या भावनेनं पाय पडायचं नाही. अहो थोडं बारकाईनं आपण वागा. न येणारा माणूस त्यानं भावनेनं पाया पडून जाते. देव भावाचा कुठेला हाची दुष्काळ तयाला. देव आमचा गायन बघणार नाही, आमचं कीर्तन बघणार नाही, आमचं वाजणं बघणार नाही, आमचं काहीच बघणार नाही. फक्त आमचं भाव किती आहे एवढंच देवाला पाहिजे. मग त्या अनुष्ठान मांडल्यानंतर तुम्हाला मी जलद सांगायला लागलो, वेळ नाही माझ्याकडे. भवानी माता प्रसन्न झाली आणि सांगितली की तिला मी जिवंत करीन. आणि काकाला ज्याचं शिर आहे ते नेऊन त्या धडाला लावा आणि ते राजा आणि प्रधान उठतील. त्यावेळेस ते राणी आणि प्रधानाची पत्नी शिर कमल घेतले आणि धडाला लावायला गेले. इथं लावत असताना एक वर्म चुकलाय. का वर्म चुकलाय? राजाच्या दंडाला प्रधानाचं शिर लागलं आणि प्रधानाच्या दंडाला राजाचं शिर लागलं. आता इथं ते जिवंत झाले. आता नेमकं राणी कोणाला पती म्हणाव आणि प्रधानाची पत्नी कोणाला पती म्हणाव हे सांगा मला. शरीर राजाचं आहे आणि डोकं प्रधानाचं आहे. शरीर प्रधानाचं आहे, डोकं राजाचं आहे. कोणाला पती म्हणाव, कोणाला पती म्हणेन मी. थोडं विचार करा. त्यावेळेस अजून परत अनुष्ठान मांडले मातेपाशी. त्यावेळेस सांगितले एकच बार असते म्हणजे पुढचं. मग आता ह्याचा पुढचा विचार काय? तर एक करा, ज्याचं शिर आहे तो ते पती आहे. धंदाचा विचार करायचा, शरीराचा विचार करायचा नाही. ज्याला डोकं आहे, कोणाचं डोकं आहे तो त्याचा पती. ते वरावं लागलं. तसं ह्या देहाची एक निर्मिती आहे. आमचं एक पाय जर मोडलं तर करोडो रुपयाच्या ह्या पायाची बराबरी येत नाही. एक दात पडलं तर आम्हाला 8,000 रुपये लागले तो दात बसवायला. किती दात आहेत? 32 करा आता. 1 एकर शेत येते मामा, नाही 1 एकर विकावं लागतंय. मग आम्हाला एवढा जे देह दिलाय भगवान परमात्म्यानं, आम्ही वाया घालायला लागलो. देह दिला देह भजना
भजना गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. हे अनमोल ध्येय दिलेला आहे. त्याला भगवंताविषयी प्रेम लावा म्हणून तुकोबरायाने त्या डोक्याला विनंती केली, बाबा डोक्याशिवाय काही करत नाही. पण डोकं जर इथं राहिलं तर मन काय करणार आहे? डोकं जर मी इथं संतांच्या चरणावर ठेवलो, इथून जर उचलून आणलं, मन काय करणार आहे? मन हे राम झाले. मन हे राम झाले. मग त्या मनाला सुद्धा तुकोबराय उपदेश करायला लागले, संवाद साधायला लागल्यात मनाला सुद्धा. आता बुद्धी झाली, डोकं झालं, भाग्य झालं, आता मनाला संवाद करायला लागले. काय होई बळकट होय बळकट संसार करताना भियायचं नाही आणि परमार्थ करताना भियायचं नाही. देवाला स्वर आवडत नाही, भावच आवडत. देवाला ताल आवडत नाही, भावच आवडत. तसं तुकोबरायानं मनाला उपदेश करायला लागला. आता होई बळकट. बळकट म्हणजे ताकदवान व्यक्ती लढी. आता काय झालं? वाघाच्या घरात पोरं शिरले. पोरं म्हणायला लागले. मग आता धीट म्हणजे मन उगं सोपं आहे का? मना एवढं चंचल कोणीच नाही. मनो मरकटो चंचल हा मन आणि माकड हे दोन एवढे चंचल आहेत की यांची कोणीच हे करू शकणार. मनाच्या मागे लागून आता तुम्हाला सांगतो सैराट काय काय करीतो या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवेचना नेऊ पतना आदरले भरत्या संगे धावे सैराट आड वाट दडी दरपूट. मन पतनाला नेते, मन उच्च गतीला नेते, मन माणसाला देव करते, मन माणसाला भूत करते. मनावर कधी विश्वास ठेवायचा, मनाला ताब्यात ठेवायची. मन आता मन कोणाच्या ताब्यात येतंय? मन ताब्यात आणण्यासाठी राजानं टाकला शरद ठेवला त्यात राजवाड्यात. शरद कशी होती? जो कोणी ह्या एक शेळी होती त्या शेळीला चारून आणीत पोटीवर त्याला 5 गाव बक्षीस देण्यात येईल. ते प्रत्येक लोक ठीक आहे म्हणजे त्याच्या विनंतीला शेळी एकीकड आणि ते माकड दोन्ही एका जागी टाकले. ते माकडाचे पाय बांधले गच. माकड किती चपळ सांगला तुम्हाला मी. मग ते नाव
चालली आता जात असताना अर्ध्यामध्ये नाव गेली ते माकड उभं बसावं का नाही? उभं बसेल. एकदा सगळ्यांना असं झोप लागल्यासारखं वाटलंय ते माकड उभं पाय वाढायला असं पडले ते कडेला दोस्त ठेवून म्हणजे ते नाव जात असताना एक गवताची गाडी त्याच्या तोंडाविषयी आली कोणाच्या माकडाच्या गप पण तोंडाला घेतलं ते गाडी आणि उचललं की त्या शिडीच्या नाकात घातलं माकड ते फडफड केली नाव उलट ती तसं आहे मन कुठे बी घेऊन उलटी ते आपण थोडं तुको बरं म्हणाला विचार करून सांगायला की बाबा तू आता बळकट हो आणि होई बळकट माझ्या मनात तू धीट हो आणि आता इथून संतांच्या चरणापासून पाय उचलायचं ना हे सर्व साधल्यानंतर होणार आहे काय त्या पदरात काय पडणार आहे तुकोबरायांच्या तर तुकोबराय म्हणतात हे एवढं साधन मी जर माझ्या सामुग्री जर मी तयार केलं तर मला काय होणार आहे अजून परत भाग्य सांगतो तुकोबराय तुकारा लोटांगणी तुकारा लोटांगणी तुकारा लोटांगणी मरणाची परत
ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ही बळकट माझ्या मनात तू धीट